जीवदानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। 900 फूट उंचावरती असलेल्या आणि 1365 पायऱ्या असलेल्या या पांडवकालीन मंदिरात वसई, विरार, पालघर यासह ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रात तसेच गुजरातमधून देखील लाखो भाविक येत असतात। मनोभावे या जीवदानी देवीची आराधना करत असतात। आज शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तानं या जीवदानी देवी मंदिरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विरारच्या जीवदानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे आणि आपण या जीवदानी देवीच्या मंदिरात आलेलो आहोत। आपण पाहू शकता की या जीवदानी मातेची सुंदर अशी संगमरवरी मूर्ती अतिशय तेजोमय दिसते आणि फुलांची आरास केलेली आहे। अतिशय सुंदर असं हे देवीचं रूप आणि हे याचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। या देवीचा 9 दिवस अतिशय सुंदर असा शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि कशा पद्धतीने हा जो नवरात्रोत्सव सुरू असतो तो जीवदानी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर जी आहेत। तेंडुलकर साहेब, कशा पद्धतीने हा नवरात्रोत्सव आपल्या इथे जीवदानी मंदिर आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी 7:45ला घटस्थापना होऊन ह्या उत्सवाची सुरुवात झाली। तर आजपासून नवरात्री उत्सवामध्ये आपल्या भाविकांचं अलोट गर्दी येत असते। जीवदानी आईची प्रसिद्धी भारतभर झालेली आहे आणि भारतातून वेगवेगळ्या प्रदेशातून गुजरात, महाराष्ट्र तसेच आपल्या साऊथ राज्यातून पण बरीचशी भक्त देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यांना असुविधा होऊ नये म्हणून जीवदानी मंदिर ट्रस्टने सुरक्षा व्यवस्था एकदम तैनात ठेवलेली आहे। 150 CCTV कॅमेरे कार्यरत आहेत आणि त्याच्याबरोबरही आमचे 250 NCC आणखीन स्काउटचे विद्यार्थी विवा चॅरिटेबल ट्रस्टचे विवा कॉलेजचे आहेत आणि त्याचबरोबरही पोलीस यंत्रणेने पूर्णपणे हत्यारबंद त्यांचा ताफा आपल्याकडे दिलेला आहे। जीवदानी मंदिरचे सोन्याचे दागिने त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस यंत्रणेने स्वतः घेतलेली आहे आणि आम्ही त्याचे नेहमी दरवर्षीप्रमाणे त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो। यावर्षी मातेच्या आपल्या संस्थानाकडून काय वेगळी अशी व्यवस्था केलेली, प्रसादाची कशा पद्धतीने आणि भंडाऱ्याची कशी व्यवस्था आहे? या वर्षी 9 दिवस जो आहे या उत्सवात आपल्या जीवदानी पायथ्याच्या उतरल्यावरती राईट साईडला मोठं प्रसादालय आहे। त्या ठिकाणी ॲट अ टाइम 500 ते 1000 माणसं बसू शकतात अशी व्यवस्था आहे आणि त्या ठिकाणी सर्व भक्तांना ज्यांना प्रसाद घ्यायचा आहे त्यांना विनामूल्य सेवा देण्यात आलेली आहे। जीवदानी आईचे भक्त आणि जीवदानी मंदिर ट्रस्ट यांच्या संयोजनाने ही व्यवस्था होत आहे। नक्कीच खूप अशा मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात आणि त्यांच्या सेवेसाठी मंदिर ट्रस्टने अतिशय चोख पोलीस बंदोबस्त देखील केलेला आहे आणि भाविकांच्या जेवणाची आणि प्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे। आपण पाहू शकता खूप मोठ्या संख्येने भाविकांची या ठिकाणी जीवदानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, विरार।